बीड जिल्ह्याची लेक असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो प्रशासकीय यंत्रणेचा बळी आहे। जोपर्यंत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यातील दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपला लोकलढा सुरू राहील, असं आज डॉक्टर संपदा मुंडे अंबाजोगाई कृती समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आलं। अंबाजोगाई कृती समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांना विस्तृत असं निवेदन देण्यात आलं। या निवेदनात स्पष्ट केलं आहे, बीड जिल्ह्याची लेक डॉक्टर संपदा मुंडे यांनी अत्यंत गरिबी परिस्थितीतून येऊन शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतलं। शिक्षणाच्या व विद्वत्तेच्या बळावर त्या वैद्यकीय अधिकारी झाल्या। फलटण येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांच्यावर राजकीय व प्रशासकीय दबाव आणून मनमानीपणे वैद्यकीय दाखले द्यावेत असा दबाव आणला जायचा। मात्र निडर व दबंग असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून त्यांच्या विरुद्ध रणशिंग फुंकला। पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व प्रशांत बनकर यांनी सातत्यानं डॉक्टर संपदा मुंडे यांना टॉर्चर करून आणि पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तक्रारीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं। अखेरीस तिला कुठंच न्याय मिळणार नाही असं लक्षात आलं आणि बदने व बनकर यांचा वाढता त्रास कमी होईनासा झाल्यानं डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी फलटण येथे सुसाईड नोट ठेवून आत्महत्या केली। बीडच्या लेकीला न्याय मिळावा म्हणून देशातील काँग्रेस पक्ष एकवटला आहे। मात्र राज्यातील सत्ताधारी पक्ष, नेते व मंत्री हे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या का केली, तिच्या आत्महत्याला कशाचे कंगोरे आहेत हे शोधताहेत। त्यामुळं डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी अंबाजोगाई कृती समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आलं। हे निवेदन देण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, ॲडव्होकेट माणिक आदमाने, सतीश भाऊ सिरसाट, ॲडव्होकेट बालासाहेब लाड, ॲडव्होकेट कुमारी नागरगोजे, उमेश भैया पोखरकर, मनोज भैया लखेरा, गोविंद इप्पर, गणेश दादा मसने, महादेव अण्णा अदमाने, सुनील व्यावारे, ॲडव्होकेट बालाजी इप्पर, ॲडव्होकेट राहुल मुंडे, ॲडव्होकेट सचिन शेप, सुमंत केदार, ॲडव्होकेट मुंडे, सचिन केंद्रे, महादेव बडे, प्रशांत गंभीरे, गौरव लामतुरे, संजय भोसले, आकाश कराड यांच्यासह असंख्य अंबाजोगाईकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। जिल्ह्यामधील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून एक हत्या आहे आणि त्या हत्येसाठी जबाबदार जे कुणी पोलीस अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, तसेच जे काही माजी खासदार निंबाळकर असेल, या हरामखोरावर लवकरात लवकर सर्वांवर गुन्हे दाखल करून यांना शिक्षा झाली पाहिजे आणि हे प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवण्यात यावं, यासाठी हे निवेदन आम्ही अंबाजोगाईकरांच्या वतीने देत आहोत आणि याच्यावर योग्य ती कारवाई करून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात यावं। यांच्यावर जो झालेला अत्याचार आहे आणि हा जो अत्याचार झालेला आहे, या अत्याचाराचं जे फलित मिळालेलं आहे की एका सामान्य गोरगरीब घरातून आलेली मुलगी जी एका शिक्षणासाठी धडपड करून शिकली आणि ती व्यवस्थेमधल्या नियमांना पाळून जात असताना कुणीतरी राजकीय शक्ती वापरून तिच्यावर दाबदडप करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करायचं, तर अशा प्रकारची जी संस्थात्मक हत्या होते, तर अशा वेळेस या अत्याचाराला वाचा फुटली पाहिजे आणि त्याचबरोबर अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये आणि या सामान्य लोकांचे जे विद्यार्थी, मुलं, पालक शिकतात ते शहरात आणि ज्या व्यवस्थेमध्ये नोकरी करतात त्या ठिकाणी सुरक्षित राहावेत, यासाठी अंबाजोगाईकरांनी या सगळ्या व्यवस्थेवर जो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, ही न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही सर्वांनी अंबाजोगाई कृती समितीने या डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अर्ज पाठवलेला आहे, निवेदन केलेलं आहे आणि या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन याची चौकशी अतिशय पारदर्शकरित्या झाली पाहिजे आणि पारदर्शक होऊन सामान्य लोकांना विश्वास आला पाहिजे की आमचे मुलं कुठेही शिकायला गेले तरी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, या व्यवस्थेने त्यांना संरक्षण दिलं जाईल आणि त्यामुळे हे संरक्षण मिळण्यासाठी आणि या सर्व गोष्टीची हमी मिळण्यासाठी या ठिकाणी सर्व अंबाजोगाईकर च्या वतीने आज हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्याची लेक संपदा मुंडे हिच्याबद्दल त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तिने पहिल्यांदा पोलिसला कळवलं होतं, नोट लिहून ठेवली होती, अर्जही दिला होता, पण त्याच्यावर जर तात्काळ विचार केला असता तर तिच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती। आताच वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं, काही राजकीय शक्ती असतील, तिथली पोलीस मंडळी असतील, ज्या व्यवस्थेच्या मुळे
तिला त्या ठिकाणी आत्महत्या करावी लागलं, जीव गमवावा लागला. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीच्या बद्दल हे जे घडलंय अत्यंत निंदनीय आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन जे दोषी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आज अंबाजोगाई ते उपजिल्हाधिकाऱ्यालयासमोर आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. अंबाजोगाईकर एक म्हणून आणि एक आपल्या जिल्ह्याची लेख म्हणून आमची बहीण संपदाताई मुंडे यांच्यावर जे हे प्रकार झालेला आहे हे खूप निंदनीय आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सांगणं आहे किंवा अशा काही गोष्टी होत असतील तर आपण प्रत्येकाला कोणाला मित्राला म्हणा, बहिणीला म्हणा किंवा आपल्या घरात कोणाला ना कोणाला शेअर केल्या पाहिजेत, जेणेकरून त्याचे पुरावे तरी आपल्या पाठीमागे सापडतील. असे जर आपण आपले अन्याय आपण सहन करत जर आपण आपला जीव संपवला तर ह्याच्यासाठी आपल्या घरच्यांनी आपल्यासाठी आजपर्यंत मोठं करण्यासाठी काय काय केलेलं असते, काय काय ग्रामीण भागातून आपल्या मोलमजुरी करून आपल्याला शिकवलेलं असते, शिकवून आपल्याला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न घरच्यांनी पूर्ण केलेलं असते. त्यामुळे हे सर्व आता संपदाताईकडे बघून असं वाटतंय की अक्षरशः ही महाराष्ट्र आहे का कोणतं राज्य हे कळत नाही. त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि आमच्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक निषेध व्यक्त करतो. आज अंबाजोगाई कृती समिती यांच्यातर्फे संपदाताईला आम्ही न्याय मिळवण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकरी कुटुंबातली एक मुलगी कष्टाने जिद्दीने एवढी शिकून जर तिथं जात असेल आणि शेतकरी कुटुंबात जी हौस असते लेकरू शिकवताना, अरे 10वी 12वीत लेकरू जर शिकलं आणि पास होऊन आलं तर बाप पेढे वाटतो, हौस करतो. जेव्हा एखादी मुलगी डॉक्टर होते त्यांनी हत्तीहून पेढे वाटले असतील, पण आज असा प्रकार घडलाय की तिला फाशी घेऊन मरायची वेळ आली आहे. आणि अशा जर घटना होत असतील आणि ह्याच्यात आपण समाज हा जातीचा आहे, हा बीडचा आहे असं जर बघून तुम्ही जर एखादी गोष्ट घडवून आणत असताल आणि याच्यात मुख्यमंत्री साहेब पण जर पाठिंबा देत असतील, सगळ्या गोष्टीला कानाडोळा करत असतील, तर ही कुठंतरी एखाद्या जातीवर किंवा एखाद्या संघटनेवर, एखाद्या जिल्ह्यावर, एखाद्या समाजावर झालेला दबाव आहे. तर हा लवकरात लवकर संपवण्यात यावा, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि सर्व समाज बांधव म्हणून त्या भगिनीसाठी न्याय देण्यासाठी एकत्र यावं. माझं असं एक म्हणणं आहे की गरीब घराण्याची एक ती महिला होती आणि गरीब घराण्यातून ती पुढे गेलेली होती आणि तिच्या आईचे आणि पप्पाचे ते एवढे स्वप्न होते त्यांचे आणि तिने आज एक डॉक्टर की चा एक डिग्री घेतलेली होती. पण त्यांच्यासोबत हे घडायला नव्हतं पाहिजे, कारण काय एका गरीब कुटुंबाची एक लेखमात होती आणि आमच्या सर्वांची सुद्धा अपेक्षा अशी होती की तिनं खूप पुढे जावं आणि खूप चांगल्या डिग्रीवर तिनं त्याच्यामध्ये उतरावं अशी आमची अपेक्षा होती. पण काही असं घडलं तिच्यासोबत की कुणासोबत इथून पुढे घडायला नाही पाहिजे असं आमच्या महिलांचं म्हणणं आहे. मला एवढंच म्हणायचंय की समाजातल्या कुठल्याही घटकामध्ये काहीही होतं, अँशियंट टाइम पासून ते आता आधुनिक काळापर्यंत सहन फक्त महिलाच करतात. तर हे किती दिवस? बाकी मला प्रकार वापस रिपीट नाही करायचा, ऑलरेडी सगळ्यांनी खूप सांगितलेलं आहे. मला एवढा एकच प्रश्न विचारायचा की महिला किती दिवस सहन करणार अजून.